शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 3 दिवसाचा अंदाज सांगणार आहे। WD पाठी WD येण्याचं सत्र हे पुढेही चालू राहणार आहे, परंतु हे सगळे WD आता अति उत्तरेकडून जातील। या WDचा प्रभाव महाराष्ट्रावर काय राहील तर जे काही उष्णतामान उन्हाळ्याचं वाढणार आहे ते थोडं नियंत्रित राहण्यासाठी त्याची मदत होईल। बाकी पावसाच्या स्वरूपामध्ये या WDचा प्रभाव महाराष्ट्रात पडण्याची शक्यता नाही। आज थोडी विरळ ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये होती। अमरावतीच्या काही भागामध्ये हलक्या सरी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे। मात्र महाराष्ट्रात एकूणच पावसाचं वातावरण उघडलं आहे। आपण बघतो की WDचा प्रभाव उत्तर भारतातला निघून गेला आहे। बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं फारशी तीव्रता नाही, त्यामुळे सध्या पाऊस उघडलेला आहे। एक नवीन WD उत्तर भारतात 6 तारखेला सरकण्याची शक्यता आहे। साधारण 6 आणि 7 तारखेच्या दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती, हलक्या सरी होण्याची शक्यता आहे। बाकी भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही। SMWF मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर उत्तर भारताच्या दिशेने एक WD सरकण्याची शक्यता साधारणपणे पुढील 2 दिवसामध्ये आहे। 6 तारखेला आपण बघतो पाकिस्तान मार्गे एक WD अगदी राजस्थानवर प्रभाव टाकणार आहे। या दरम्यान थोडी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती विदर्भात राहू शकते। बाकी फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असं कुठलंही मॉडेल दाखवत नाही। येणारे WD सध्या फारसे तीव्र नाहीत, परंतु एक 14-15 तारखेच्या दरम्यान येणारा WD थोडा प्रभावी असेल। सध्या महाराष्ट्रात आपण बघितलं तर थोडं लातूर, धाराशिव किंवा चंद्रपूर, अगदी पूर्व विदर्भामध्ये देखील आज ढगाळ परिस्थिती होती, परंतु फारसं पावसाळी वातावरण नव्हतं। उद्या सकाळीही महाराष्ट्रामध्ये थंडी राहण्याची शक्यता आहे। थोडं 15 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान जाणार आहे, तर कमाल तापमान हे साधारण सोलापूरला 22 अंश सेल्सिअस राहील। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा गेलेल्या WDचा प्रभाव, त्यामुळे थंडीचं वातावरण राहतं आहे। कमाल तापमान मात्र दुपारी 36 अंश सेल्सिअस सांगली आणि सोलापूरला उद्या राहणार आहे। तर आपण बघतो कमाल तापमान 6 तारखेला चंद्रपूर, नांदेड या ठिकाणी 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे। म्हणजे दुपारचं तापमान आता वाढण्याची शक्यता आहे। या मॉडेलचा आपण अंदाज बघितला तो थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। हे वातावरण फारसं प्रभावी नाही। उद्या देखील अशाच प्रकारचं ढगाळ वातावरण थोडं राहण्याची शक्यता आहे। आपण बघतो की उद्या थोडे बीड, लातूर, धाराशिव, नांदेडच्या काही भागामध्ये, सोलापूर पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग असू शकतात। त्यामुळे काही ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता उद्या आहे। स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाचा प्रभाव उदगीर, देंगलोर, अहमदपूर, लातूर, परळी आणि नांदेडच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे। त्याचा थोडा प्रभाव यवतमाळ आणि वर्ध्याच्या परिसरातही होण्याची शक्यता स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे। 8 तारखेचा सकाळचा 8 वाजेपर्यंतचा हा अंदाज आहे। त्यामुळे यामध्ये काही बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तो घेणारच आहोत। भविष्यात हवामानामध्ये काहीही बदल झाला तर त्या संदर्भातील अपडेट आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये देणार आहोत। सध्या पावसाची परिस्थिती भारतातच कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव या 3 दिवसात राहणार नाही। ज्याही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा संभव आहे त्या संदर्भातील अंदाज आपण या ठिकाणी दिला आहे। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।